तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण अल्कोहोल फिनॉल इथर हा टॉपिक आपण बघत आहे। तर त्यामध्ये आज मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल हा पॉईंट आपण बघूया आज। तर त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे ते बघूया आपण, फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स। ओके, ही रिॲक्शन बघूया आपण। आता यामध्ये काय करायचं आपल्याला, जे अल्काइल हॅलाइड आहे, अल्काइल हॅलाइड्स त्यापासून काय तयार करायचं रे, अल्कोहोल तयार करायचं। इट इज अ अल्काइल हॅलाइड्स, इट इज अ अल्कोहोल। ओके, आता काय रिएजंट वापरायचं यामध्ये, ही रिॲक्शन आपल्याला झालेली आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये। तर यामध्ये आपण काय काय वापरू शकतो बघा, यामध्ये आपण NaOH वापरू शकतो, यामध्ये आपण KOH वापरू शकतो, यामध्ये AgOH वापरू शकतो, कुठलाही रिएजंट तुम्ही यामध्ये वापरू शकता। ओके, तर त्यामध्ये आपण घेऊया सोडियम हायड्रॉक्साइड्स, इट इज ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड हा वापरायचा आहे। तर कशी रिॲक्शन आहे यामध्ये, तर यामधला हा X आणि हा सोडियम हा रिमूव्ह होतो आणि OH या ठिकाणी अटॅच होतो, म्हणजेच काय मिळतं, अल्कोहोल प्लस काय रिमूव्ह होतं रे, NaX, याला म्हणायचं सोडियम हॅलाइड्स, इट इज अ सोडियम हॅलाइड्स। ओके, तर याप्रमाणे रिॲक्शन आहे। आता यामध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया आपण, एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो बघा। तर यामध्ये बघा C2H5Cl कोण आहे, हा इथाइल क्लोराइड्स, इट इज अ इथाइल क्लोराइड्स। वेन इथाइल क्लोराइड्स रिॲक्ट विथ ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड, NaCl इज रिमूव्ह अँड फॉर्मेशन ऑफ इथाइल अल्कोहोल। या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, इथाइल अल्कोहोल मिळतं आणि काय रिमूव्ह होतं, सोडियम क्लोराइड्स। तर इट इज अ इथाइल अल्कोहोल्स आणि हा कोण आहे, सोडियम क्लोराइड आहे। ओके, तर याप्रमाणे ही रिॲक्शन आहे। ओके, आता यामध्ये फार महत्त्वाचं एक पॉईंट आहे बघा, ते मेन्शन करणं या ठिकाणी गरजेचं आहे। जे सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण जर विचार केला बघा, समजा मी हे एक्झाम्पल घेतलं CH3CHCl CH3, काय नाव आहे या कंपाऊंडचं, या कंपाऊंडचं नाव आहे आयसोप्रोपाइल क्लोराइड्स, हे नाव आहे या कंपाऊंडचं। जर याची रिॲक्शन केली आपण बघा, ओके, तर बघा जो रिएजंट आहे तो थोडं दोन घेऊया आपण। या ठिकाणी आपण ॲक्वियस KOH वापरूया किंवा NaOH कुठलाही घेऊ शकतो, आणि दुसऱ्यामध्ये आपण काय करू शकतो, H2 घेऊ शकतो। म्हणजे रिएजंट वॉटर पण वापरू शकतो आपण आणि KOH पण वापरू शकतो। नंबर 1 रिएजंट आहे आणि हा नंबर 2 आहे। ओके, आता हा ॲक्वियस KOH कसा आहे रे, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आहे, इट इज अ स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल्स, हे आपण बघितलेलं आहे गेल्या टॉपिकमध्ये। आणि वॉटर कसं आहे रे, वॉटर इट इज अ वीक न्यूक्लियोफाईल्स, इट इज अ वीक न्यूक्लियोफाईल आहे हा, बरोबर आहे का। आता यामध्ये बघा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट काय असणार आहे, सेम असणार आहे। काय मिळतं बघा या ठिकाणी, हा मिळेल, इकडे काय मिळेल, तोच कंपाऊंड मिळेल। यामध्ये काय नाव आहे कंपाऊंडचं, आयसोप्रोपाइल अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे, बरोबर आहे का। म्हणजे तुम्ही कुठलाही रिएजंट वापरा, तुम्हाला जो प्रोडक्ट आहे तो कसा असणार आहे, सेम असणार आहे, बरोबर आहे का। काय होतं यामध्ये, हा जो Cl आहे त्या Clला कोण रिप्लेस करत आहे, OH रिप्लेस करत आहे या Clला। ओके, त्यामुळे तुम्हाला अल्कोहोल मिळत आहे। आता दोन रिएजंट वापरलेले आहेत, एक आहे ॲक्वियस KOH आणि एक आहे वॉटर। हा कसा आहे, स्ट्रॉंग आहे, आणि हा कसा आहे, न्यूक्लियोफाईल आहे। या दोघांचा रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट सेम आहे। मग कशामध्ये डिफरन्स आहे रे, तुम्ही जर SN1 आणि SN2 रिॲक्शन बघितली असेल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जर स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल वापरलं तर रिॲक्शन किती स्टेपमध्ये होते, म्हणजे आपण जर मेकॅनिझमचा विचार केला या रिॲक्शनचा आणि त्यामध्ये जर स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल तुम्ही वापरलं तर रिॲक्शन किती स्टेपमध्ये कंप्लीट होते, 1 स्टेपमध्ये, 1 स्टेप रिॲक्शन आहे, बरोबर का। आणि जर वीक वापरलं तर 2 स्टेप रिॲक्शन्स, 2 स्टेप रिॲक्शन्स। म्हणजे या रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझममध्ये काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे, बरोबर का। आणि 1 स्टेप कोणती असते रे, SN1 असते का SN2, तर SN2 रिॲक्शन SN2 कशी असते, 1 स्टेप असते।
आणि या ठिकाणी कोणतं असणार आहे, SN1 असणार आहे. 2 स्टेप. म्हणजे तुम्ही जर ॲक्वियस KOH वापरलं तर त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम कुठलं असणार आहे, SN2 मेकॅनिझम फॉलो करणार. आणि जर तुम्ही वीक न्यूक्लियोफाईल घेतला तर SN1 रिॲक्शन मेकॅनिझम हे फॉलो करेल. का करेल रे, बघा तुम्ही बघितलं असेल की जर स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल वापरला तुम्ही तर ते वेट करत नाही, ते पटकन अटॅक करतं आणि रिॲक्शन एका स्टेपमध्ये कंप्लीट करतं. पण तुम्ही जर वीक न्यूक्लियोफाईल वापरलं त्यामध्ये तर ते काय करतं, वेट करतं की पहिल्यांदा हॅलोजन रिमूव्ह होईल आणि पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन्स मिळतं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये मग ते अटॅक करतं. म्हणजे अशा प्रकारे ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. तर हा एक पॉईंट यामध्ये फार महत्त्वाचा आहे. ओके. त्यानंतर अजून एक पॉईंट आहे यामध्ये बघा, जर मी हे रिॲक्शन केले फॉर एक्झाम्पल, ओके, ॲक्वियस KOH वापरलं, हे रूम टेम्परेचरला रिॲक्शन आहे, तर जो प्रोडक्ट आहे तो काय असणार यामध्ये बघा, विचार करा. तुम्हाला 1 मिनिट देतो. तर हा जो व्हिडिओ आहे तो पॉज करा आणि मला सांगायचं की हा जो प्रोडक्ट आहे यामध्ये काय मिळणार आहे. ओके, हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपण हा पॉईंट बघितलेला आहे. तर यामध्ये काय होतं, जो प्रोडक्ट आहे तो काय असणार आहे, यामध्ये नो रिॲक्शन्स, रिॲक्शन्स होणार नाही. का होणार नाही रिॲक्शन रे यामध्ये, कारण की बघा यामध्ये हा कार्बन आणि हा हॅलोजन या दोघांमधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंग आहे आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे आणि बॉन्डची लांबी पण कमी आहे, बॉन्ड लेंथ शॉर्ट आहे. त्यामुळे या दोघांमधला जो बॉन्ड आहे तो सहजासहजी ब्रेक होत नाही रूम टेम्परेचरला. त्यामुळे OH याला रिप्लेस करू शकत नाही. त्यामुळे ही रिॲक्शन रूम टेम्परेचरला होत नाही. बरं का, आपण शिकलो आहे हॅलो आयन्समध्ये की हॅलो आयन्समध्ये काय होतं, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही रूम टेम्परेचरला. 2 कंडिशनमध्ये होतं. पहिली कंडिशन कोणती आहे, ॲट हाय टेम्परेचर, जर टेम्परेचर जास्त असेल. आणि दुसरी कंडिशन आहे इफ इलेक्ट्रॉनिक विथड्रॉईंग ग्रुप इज प्रेझेंट ॲट आर्थो अँड पॅरा पोझिशन्स. जर इलेक्ट्रॉनिक विथड्रॉईंग ग्रुप जर असतील आर्थो आणि पॅरा पोझिशनला तर ही रिॲक्शन होऊ शकते. ओके, तर हे झाली पहिली रिॲक्शन्स अल्काईल हॅलाइड फ्रॉम अल्काईल हॅलाइड्स. ओके, आता आपण सेकंड रिॲक्शन बघूया. फ्रॉम अल्केन्स. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, अल्केनपासून अल्कोहोल तयार करायचं आहे. यामध्ये आपल्याला दुसरी रिॲक्शन बघायचं आहे. तर बघूया आपण यामध्ये एक्झाम्पल घेऊया एखादं. कोण आहे हा, इथेन्स प्लस वॉटर. ओके, आता यामध्ये विचार करा, हा कोण आहे, वॉटर आहे आणि हा अल्केन आहे. तर आपल्याला अल्केनपासून काय तयार करायचं रे, अल्कोहोल तयार करायचं आहे. ओके, मग काय करू शकतो आपण यामध्ये, जर वॉटर यामध्ये ॲड केलं तर काय मिळतं आपल्याला, अल्कोहोल मिळू शकतं. पण यामध्ये थोडा जर विचार केला आपण तर हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवर लोन पेअर आहे. म्हणजे या ठिकाणी जो वॉटर आहे तो कोणाचं काम करत आहे, न्यूक्लियोफाईलचं काम करत आहे. न्यूक्लियोफाईल्स का ज्या स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज असतं ते कोणाचं काम करतं रे, न्यूक्लियोफाईलचं काम करतं. तुम्ही जर अल्किनमध्ये विचार केला तर यामध्ये काय आहे, पाय इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन आहे त्यामध्ये अवेलेबल. त्यामुळे हा पण कोणाचं काम करतो रे, न्यूक्लियोफाईलचं काम करतं. हे दोघंही न्यूक्लियोफाईलचं काम करत आहे. त्यामुळे या ठिकाणी रिॲक्शन होत नाही. म्हणून या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला, ॲसिड वापरायचं आहे. ओके, ज्यावेळेस एखाद्या रिॲक्शनच्या ॲरोवर H+ लिहिला असेल तर आपण ओळखू शकतो की ॲसिड यामध्ये वापरलेला आहे. आणि OH- असेल तर काय असं, बेस असतं. ओके, आता ॲसिड वापरल्यामुळे ही रिॲक्शन होऊ शकते. आता कशी रिॲक्शन होते बघा, समजा हा हायड्रोजन मी इथे ॲड केला आणि OH या कार्बनवर जर ॲड केला आणि एक बॉन्ड ब्रेक झाला केला आपण तर काय मिळेल बघा, CH3 CH2OH म्हणजे काय मिळतं, इथाइल अल्कोहोल असे मिळेल. म्हणजे आपण अल्केनपासून काय तयार करू शकतो रे, अल्कोहोल तयार करू शकतो आपण बाय युझिंग वॉटर. त्यामुळे या रिॲक्शन आपण काय म्हणू शकतो, हायड्रेशन रिॲक्शन म्हणू शकतो. का म्हणू शकतो रे हायड्रेशन, व्हॉट इज हायड्रेशन, हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर.
तर यामध्ये वॉटर ॲड झालेलं आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो हायड्रेशन रिॲक्शन आहे. आणि यामध्ये जो पाय बाउंड आहे तो इझिली ब्रेक होतो वीक असल्यामुळं, त्यामुळे पटकन ॲडिशन होते आणि काय मिळतं, इथाइल अल्कोहोल मिळतं. ओके. आता यामध्ये 2 मेथड आहेत, 2 मेथड आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके. तर पहिली मेथड यामध्ये आहे ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्केन्स. ओके. तर ही पहिली मेथड आहे. दुसरी मेथड कोणती आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्केन्स. तर असे 2 मेथड आहेत. हे 2 मेथड आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आज आपण काय करूया, ही पहिली मेथड डिस्कस करूया आणि नेक्स्ट लेक्चरला ही मेथड आपण डिस्कस करूया. ओके. तर बघूया आपण पहिली मेथड्स. ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्केन्स. ओके. तर बघा यामध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल घ्यायचे आहेत, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल अल्केन्स आणि अनसिमेट्रिकल अल्केन्स. आता सिमेट्रिकलमध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो आपण CH2 डबल बॉन्ड CH2, याच्यामध्ये घेऊ शकतो आपण हे एक्झाम्पल घेऊ शकतो. आता यामध्ये बघा या कंपाऊंडला सिमेट्रिकल अल्केन का म्हणायचं रे, कारण तुम्ही जर हा जो कंपाऊंड आहे इथं सेंटरमधून ब्रेक केला तर 2 इक्वल पार्ट तयार होतील, बरोबर आहे का. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही कशा असतील, इक्वल असतील, त्यामुळे त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, सिमेट्रिकल अल्केन्स. पण जर हा कंपाऊंड इथून ब्रेक केला जिथं डबल बॉन्ड आहे, म्हणजे हा एक पार्ट हा 1 हा 2, दोन्ही पार्ट इक्वल आहेत करेल नाही, त्यामुळे याला म्हणू शकतो इट इज अ अनसिमेट्रिकल अल्केन. आणि हा कसा आहे, सिमेट्रिकल अल्केन आहे. हे दोन्ही एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये, याच्या अंडर दोन्ही एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. ओके. बघूया. तर पहिल्यांदा बघूया सिमेट्रिकल अल्केन्स. सिमेट्रिकल अल्केन घेऊया. कोण आहे हा, इथेन्स. वॉटर ॲड करूया आपण यामध्ये आणि ॲसिड वापरायचं. कोणतं ॲसिड वापरायचा, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड वापरायचा आहे. ओके. सिम्पल रिॲक्शन आहे बघा. यामध्ये H वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, OH वर निगेटिव्ह चार्ज आहे. तर काय होतं यामध्ये, या ठिकाणी H ॲड होईल, या ठिकाणी समजा OH ॲड केला आणि हा पाय बॉन्ड जरी ब्रेक केला आपण तर काय मिळेल या ठिकाणी बघा बरं, CH3CH2OH हा कंपाऊंड मिळेल. याला म्हणायचं इथाइल अल्कोहोल्स. ओके. तर बघा सिम्पल रिॲक्शन आहे. जर सिमेट्रिकल अल्केन घेतला यामध्ये ॲडिशन करताना कोणताही रूल्स नाही. तुम्ही हा जो हायड्रोजन आहे या कार्बनवर ॲड करण्याऐवजी इथं ॲड केला तरी चालतो. म्हणजे हायड्रोजन निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज कुठेही ॲड करा या कार्बनवर, काही फरक पडत नाही, कारण की हे कार्बन कसे आहेत, सिमेट्रिकल आहेत. तुम्ही OH इकडं ॲट करा, हायड्रोजन या कार्बनवर अटॅक केला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही, कारण की अल्केन कसा आहे, सिमेट्रिकल आहे. त्यामुळे सिम्पल ॲडिशन आहे. इट इज अ सिमेट्रिकल अल्केन्स. हायड्रेशन झालं, अल्कोहोल मिळतं. पण जर तर आपण अनसिमेट्रिकल अल्केन घेतलं तर रिॲक्शन कशी होईल बघा बरं, ते पण बघूया आपण. प्रोपीन आहे, वॉटर ॲड करू यामध्ये H+. ओके. पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पार्ट आहे, इट इज अ वॉटर. ओके. आता नीट लक्ष द्या. आता यामध्ये बघा ॲडिशन करायचं आहे. आता ॲडिशन करताना आपण कुठे ॲड करतो रे, या 2 कार्बनचा आपल्याला विचार करावा लागेल,
बरोबर आहे का, कारण इथंच या 2 कार्बनवर आपण ॲड करू शकतो, कारण इथं या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे आणि या 2 कार्बनवर ॲड करायचं आहे, कारण याची व्हॅलन्सी ऑलरेडी कंप्लीट आहे. ओके, आता आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ॲटम ॲड करायचे आहेत. आता पॉझिटिव्ह कुठं आणि निगेटिव्ह कुठं ॲड करायचं, जर सिमेट्रिकल असेल तर कोणताही विचार करत नाही, आपण डायरेक्ट ॲड करू शकतो. पण हा अल्केन कसा आहे, अनसिमेट्रिकल आहे, त्यामुळे ॲडिशन करताना आपण सहजासहजी ॲड करू शकत नाही. तर त्यासाठी एक रूल्स आहे आणि तो रूल्स आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये डिस्कस केला होता. कोणता रूल्स आहे तो, मार्कोनिक रूल्स. बरोबर आहे का, म्हणजे मार्कोनिक रूलनुसार आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. काय सांगतो रे रूल्स बघा, वेन अनसिमेट्रिकल अल्केन इज रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट्स, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज गोज टुवर्ड्स द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत त्या ठिकाणी कोण जातं, निगेटिव्ह पार्ट जातं. निगेटिव्ह पार्ट म्हणजे कुठला, हा OH. आता डिस्कस करा, या कार्बनवर 1 हायड्रोजन आहेत, या कार्बनवर 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे कमी कुठं आहेत, इथं कमी आहे. म्हणजे इथं कोण जाणार रे, या कार्बनवर OH मायनस जाणार आणि इथं कोण जाणार, H प्लस, आणि एक बॉन्ड ब्रेक होतं. म्हणजेच कशी रिॲक्शन होते बघा, इथं OH आहेत आणि हा CH3, ज्याचं नाव आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल, या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, म्हणजे बघा दोन्ही एक्झाम्पल बघितलेत आपण, एक आहे सिमेट्रिकल अल्केन आणि दुसरा आहे अनसिमेट्रिकल अल्केन्स. सिमेट्रिकल ॲडिशन करताना कोणताही रूल्स नाही, पण जर अनसिमेट्रिकल अल्केन आपण वापरला तर त्यामध्ये ॲडिशन करताना कोणता रूल्स वापरायचा आहे, मार्कोनिक रूल्स वापरायचा आहे. आणि काय सांगतो रूल्स, वेन अनसिमेट्रिकल अल्केन इज रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट इज अटॅच टू द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत तिथं निगेटिव्ह पार्ट जातं. हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचं. इथून पुढं कधी पण लक्षात ठेवा, अनसिमेट्रिकल अल्केन असेल आणि ॲडिशन करायचं असेल तर मार्कोनिक रूल लक्षात ठेवायचं, आणि इलिमिनेशन करताना कोणता रूल्स असो, सेटझिप रूल, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. ओके, आता हे झालं. आता हे जे रिॲक्शन आहे, या रिॲक्शनला काय नाव दिलं रे आपण, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्केन्स. आता हायड्रेशन ऑफ अल्केन ठीक आहे, हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर, म्हणजे जर अल्केनमध्ये आपण वॉटर ॲड केला तर आपल्याला मिळतं अल्कोहोल्स, आणि त्याला काय म्हटलं, ॲसिड कॅटलाइज्ड. कारण ही रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी कुणाचा वापर केला, आपण ॲसिडचा वापर केलेला आहे. कोणता ॲसिड वापरलेला आहे, H2SO4. त्यामुळे या रिॲक्शन नाव दिलेलं आहे ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्केन्स. ओके, आता या रिॲक्शनचं मेकॅनिझम बघायचं आहे आपल्याला, बरोबर आहे का. आता मेकॅनिझम काय असतं हे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमध्ये डिस्कस केलेलं आहे. SN1 मेकॅनिझम, SN2 मेकॅनिझम हे डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. तसंच या रिॲक्शनचं पण आपण मेकॅनिझम बघूया, म्हणजे थोडं डिटेलमध्ये आपल्याला आयडिया येईल की ॲक्च्युली रिॲक्शन कशी होत आहे. हे फक्त मी ऑन पेपर सांगितलेलं आहे तुम्हाला, पण जर डिटेलमध्ये आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला काय बघावं लागेल, मेकॅनिझम बघावं लागेल. ओके, ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, तर आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे. तर त्या मेकॅनिझममध्ये बघूया आपण. स्टेप 1, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. तर जे पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये काय मिळतं, कार्बोकॅटायन्स मिळतं. आता कसं मिळतं रे कार्बोकॅटायन्स बघा यामध्ये. आता या ठिकाणी आपण जो ॲसिड वापरलेला आहे तो कोणता आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे. आता सल्फ्युरिक ॲसिड आपण असं लिहू शकतो या पद्धतीने डिवाइड करून. ओके, तर काय होतं, हा जो सल्फ्युरिक ॲसिड आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह पार्ट आहे. तर हा जो सल्फ्युरिक ॲसिड आहे असा ब्रेक होतो आहे आणि त्यामधून H+ रिलीज होतो, आणि हा जो H+ आहे तो काय करतो, त्या वॉटरबरोबर कंबाईन होतो. आता का कंबाईन होतं रे वॉटरबरोबर यामध्ये, कारण की वॉटरमध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर लोन पेअर आहेत आणि हायड्रोजनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हा जो हायड्रोजन आहे त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर इलेक्ट्रॉनच्या शोधामध्ये आहे तो, त्यामुळे तो काय करतो, या वॉटरबरोबर कंबाईन होतो आणि काय मिळतं, H3O. ओके, म्हणजेच हा ऑक्सिजन काय करतं, इलेक्ट्रॉन डोनेट करतं हायड्रोजनला, त्यामुळं याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतं. ओके, मग हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्युल्स जो प्रोपेन आहे, हा प्रोपेन्स त्याच्याबरोबर काय होतं, कंबाईन होतं.
म्हणजे हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे हा आपण असं लिहू शकतो बघा, H3O+ असं लिहू शकतो आपण. ओके, तर या पद्धतीने लिहितो मी. ओके, तर काय होतं यामध्ये, हा जो H3O मॉलिक्यूल आहे हा प्रोपीन बरोबर कंबाईन होतो. का कंबाईन होतो यामध्ये, कारण प्रोपीनमध्ये पाय इलेक्ट्रॉन आहेत या ठिकाणी आणि याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्यामुळे हा काय करतो, या प्रोपीन बरोबर कंबाईन होतो. म्हणजेच काय होतं बघा, हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन या कार्बनवर ट्रान्सफर होतो आणि हायड्रोजन आल्यानंतर काय होतं, हे जे इलेक्ट्रॉन पेअर आहेत ते घेतो स्वतःकडे. म्हणजेच काय मिळतं बघा, इथे काय होतं, CH3 येतं, बरं आहे का. आणि इलेक्ट्रॉन पेअर या कार्बनकडे गेल्यामुळं या कार्बनवर काय येतं, पॉझिटिव्ह चार्ज येतं याप्रमाणे. ओके, याला म्हणायचं कार्बोकॅटायन्स. आता कोणता कार्बोकॅटायन आहे, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे, हा कार्बन कसा आहे रे, सेकंडरी आहे, त्यामुळं हा कार्बोकॅटायन्सला काय म्हणायचं, सेकंडरी कार्बोकॅटायन्स. ही पहिली पॉसिबिलिटी आहे. आता यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी आहे, सेकंड पॉसिबिलिटी काय आहे बघा, हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन या कार्बनकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो हा हायड्रोजन. जर हा हायड्रोजन या कार्बनकडे गेला तर जे इलेक्ट्रॉनची पेअर आहे ते कुठं जाईल, या कार्बन. ओके, तर हायड्रोजन या कार्बनकडे जाईल आणि मग हे इलेक्ट्रॉन पेअर या कार्बनकडे येईल, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजेच काय मिळतं बघा, सेकंड पॉसिबिलिटी काय आहे, हा तुम्हाला कार्बोकॅटायन्स मिळेल. आणि हा कार्बोकॅटायन्स कसा आहे, हा प्रायमरी कार्बन आहे, त्यामुळे हा जो कार्बोकॅटायन आहे तो कसा असणार, प्रायमरी कार्बोकॅटायन्स हा तुम्हाला मिळेल. तर ही झाली पहिली स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. 2 टाईपचे कार्बोकॅटायन्स मिळू शकतात, पण यामध्ये कोणती पॉसिबिलिटी जास्त आहे, मेजर कोणता आहे, मायनर कोणता आहे. तुम्हाला मी हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हा पॉईंट सांगितला होता SN1 SN2 मध्ये, की जे कार्बोकॅटायन आहे त्याची जी ऑर्डर आहे स्टॅबिलिटीची ते सांगितली होती. तर कशी असते बघा, यामध्ये सांगतो मी, जे टर्शरी कार्बोकॅटायन आहे ते कुणापेक्षा जास्त आहे, सेकंडरीपेक्षा आणि प्रायमरी, म्हणजे हे ऑर्डर आहे. म्हणजे यामध्ये आपण बघू शकतो की जे टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल अँड प्रायमरी कार्बोकॅटायन इज लेस स्टेबल. आता या दोघांमध्ये जर विचार केला, हा सेकंडरी आहे हा प्रायमरी आहे, तर या दोघांमध्ये कोण स्टेबल असेल रे, सेकंडरी कार्बोकॅटायन स्टेबल असणार आहे. त्यामुळे याची पॉसिबिलिटी जास्त आहे, याची पॉसिबिलिटी कमी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर हा झाला पहिली स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. आता बघूया स्टेप सेकंड. न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ H2O ऑन कार्बोकॅटायन्स. ओके, तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, आता यामध्ये हायड्रोजन इकडे अटॅच होतो आणि काय मिळतं, कार्बोकॅटायन्स प्लस काय शिल्लक राहिलं इथं, वॉटर. इथे लिहू शकतो प्लस वॉटर. तर हा जो वॉटर आहे तो काय करतो, या कार्बोकॅटायनवर अटॅक करतो दुसऱ्या स्टेपमध्ये. म्हणजेच बघा कशी रिॲक्शन आहे, हा वॉटर अटॅक करतो. ओके, आता हा वॉटर मी असं लिहितो, काय अटॅक करतं रे, कारण वॉटर कसं आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे आणि हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉन जादा आहेत. मग वॉटर काय करतं, या कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करतं आणि इथं कंबाईन होतं. म्हणजेच काय मिळतं बघा, ओके, याप्रमाणे येतं, हा हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन आणि पॉझिटिव्ह चार्ज येतं. का पॉझिटिव्ह चार्ज येतं रे, कारण वॉटरनं काय केलं, इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत. ओके, तर ही झाली स्टेप सेकंड झाली. आता शेवटची स्टेप आहे स्टेप 3. दॅट इज डिप्रोटोनेशन्स. डिप्रोटोनेशन्स ही शेवटची स्टेप आहे. आता यामध्ये काय होतं, हा जो मॉलिक्यूल तयार झालेला आहे
डी म्हणजे काय? रिमूव्ह होणे. प्रोटोनेशन मीन्स डी मीन्स रिमूव्ह, प्रोटोनेशन मीन्स एच प्लस. तर यामधून एच प्लस रिमूव्ह होतो, म्हणजे हा एच प्लस रिमूव्ह होतो. आणि कोण रिमूव्ह करतं रे? हा जो HS4 आहे तो काय करतं? या एचला रिमूव्ह करतं. ओके, आता इथं बघितलं आपण H2SO4मध्ये हा हायड्रोजन रिलीज करतं पहिल्या स्टेपमध्ये आणि शेवटच्या स्टेपमध्ये परत हायड्रोजन माघारी येतं. ओके, म्हणजेच काय मिळतं शेवटी बघा, प्लस H2SO4, म्हणजे हा तुम्हाला अल्कोहोल मिळतं. तर अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे, हे जे मेकॅनिझम आहे तर या प्रकारे मेकॅनिझम आहे. बघा पहिल्या स्टेपमध्ये काय होतं? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन्स मिळतं, दुसऱ्या स्टेपमध्ये जो कार्बोकॅटॅन आहे त्याच्यावर वॉटर अटॅक करतं आणि तुम्हाला हा मॉलिक्यूल मिळतं. आणि शेवटच्या स्टेपमध्ये हायड्रोजन यातला रिमूव्ह होतो आणि अल्कोहोल मिळतं. तर हे झालं मेकॅनिझम्स. ठीक आहे, तर बघूया पुढची रिॲक्शन बघूया आपण. दोन नंबरची रिॲक्शन जी आहे ते बघूया आपण. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्केन्स. तर हायड्रोबोरेशन रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे. ओके, आता कशी रिॲक्शन आहे बघा, यामध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. कोण आहे हा? प्रोपेन्स. आता प्रोपेनचे 6 मॉलिक्यूल घेतलेले आहेत त्यामध्ये. ओके, तर हा जो प्रोपेन आहे त्याची रिॲक्शन करायची आपल्याला B2S6 बरोबर, याला म्हणायचं डायबोरेन. या डायबोरेन बरोबर रिॲक्शन करायची आहे. तर काय होतं यामध्ये, या ठिकाणी हायड्रोजन किती आहेत रे? 6 हायड्रोजन आहेत. तर हे जे हायड्रोजन आहेत या ठिकाणी कंबाईन होतात. हायड्रोजन जिथं कंबाईन झाली तर काय मिळेल या ठिकाणी बघा, हा बॉन्ड ब्रेक होईल, CH3 CH2 CH2, म्हणजे हा कंपाऊंड तुम्हाला मिळेल. बरोबर आहे का? आणि हा जो बोरॉन आहे तो या ठिकाणी अटॅच होईल कार्बनला, म्हणजे या ठिकाणी काय येईल? बोरॉन. आता रिॲक्शन बॅलन्स करायची आपल्याला, नीट लक्ष द्या. आता मला सांगा बोरॉन किती आहेत? 2 आहेत बोरॉन्स. बरोबर आहे का? जर 2 कोइफिशियंट जोडलं मी इथं तर हे बोरॉन बॅलन्स झाले. पण या ठिकाणी आपण बघितलं की जे प्रोपेन आहे ते किती आहेत? 6 आहेत. या ठिकाणी किती आहेत प्रोपेन? 2च झाले. मग कसं रिॲक्शन बॅलन्स करायचं? ओके, आपण असं या प्रकारे बॅलन्स करू शकतो. जर इथं 3 ॲड केलं मी तर किती झाले? 2 × 3 6. तर 6 प्रोपेन आणि बोरॉन पण किती होतील? 2. म्हणजे हे रिॲक्शन बॅलन्स झालेले आहे. अशा प्रकारे या कंपाऊंडचं नाव असेल ट्रायप्रोपाइल बोरेन. ओके, आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं? त्यातला एक मॉलिक्यूल घ्यायचा, आणि काय करायचं? हायड्रोजन पेरॉक्साईड बरोबर रिॲक्शन करायची. हायड्रोजन पेरॉक्साईड बरोबर. आता यामध्ये बघा हायड्रोजन पेरॉक्साईड किती आहेत? 3 मॉलिक्यूल आहेत. मी असं लिहू शकतो का बरोबर? हायड्रोजन किती आहेत? 6. ऑक्सिजन किती आहेत? 6 आहे. बरोबर का? म्हणजे मी असं लिहू शकतो बघा या ठिकाणी सहा OH आहेत नाही, 6 OH लिहू शकतो आपण या ठिकाणी. म्हणजेच काय होतं या ठिकाणी बघा, हे 3 OH आणि हा बोरॉन हा रिमूव्ह होतो आणि हे OH इथे ॲड होतात. म्हणजेच काय मिळतं बघा, अल्कोहोल मिळतं. इट इज अ N प्रोपाइल अल्कोहोल. प्लस काय रिमूव्ह होतं रे? हा B बोरॉन आणि 3 OH बोरॉन ट्रायहायड्रॉक्साइड्स हा कंपाऊंड मिळतं. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन, म्हणजे अल्किनचं ऑक्सिडेशन केलेलं आहे आपण. ओके,
अशा प्रकारे. आता ही जी मेथड आहे हे कसं आहे, इनडायरेक्ट हायड्रेशन म्हणू शकतो आपण, बरोबर आहे का. तर आपण बघितलेलं आहे की अल्किनचं रूपांतर आपण अल्कोहोलमध्ये केलेलं आहे. 2 मेथड आहेत. पहिली मेथड कोणती आहे, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्केन. त्यामध्ये काय केलं होतं आपण, डायरेक्ट हायड्रेशन करायचं आहे वॉटर वापरून. दुसरी मेथड आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. यामध्ये इनडायरेक्ट हायड्रेशन आहे. आता कसं इनडायरेक्ट हायड्रेशन आहे रे बघा. आता पहिल्या स्टेपमध्ये काय ॲड झाले रे, पहिल्या स्टेपमध्ये हायड्रोजन ॲड झालं आहे, हा नाही, पहिल्या स्टेपमध्ये बघा, स्टेप 1मध्ये हायड्रोजन ॲड झालं आहे आणि स्टेप 2मध्ये काय ॲड झाले रे, OH ॲड झाले. म्हणजे हायड्रोजन आणि OH म्हणजे इनडायरेक्टली काय ॲड झालेले, वॉटर ॲड झालेलं आहे. म्हणून या रिॲक्शन आपण म्हणू शकतो इनडायरेक्टली हायड्रेशन रिॲक्शन, म्हणजे इनडायरेक्टली हायड्रेशन रिॲक्शन आहे पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट यामध्ये लक्ष द्या की यामध्ये ॲडिशन झालेलं आहे. आता प्रोपेनचं रूपांतर झाले कोणामध्ये, अल्कोहोलमध्ये झालेलं आहे. म्हणजे हा रिॲक्टंट्स आहे आणि हा कोण आहे, प्रोडक्ट आहे. आता यामध्ये जर बारकाने तुम्ही बघितलं तर इथं कोण ॲड झालं आहे, OH, आणि इथं कोण ॲड झालं रे, H. आणि कालच मी सांगितलं होतं तुम्हाला गेल्या लेक्चरला की आपण ज्यावेळेस एखादा अनसिमेट्रिक अल्केन असेल आणि त्याच्यामध्ये जर ॲडिशन करायचे असेल तर 2 रूल्स वापरतो आपण, मार्कोनिक रूल्स आणि अँटी मार्कोनिक रूल्स. मार्कोनिकमध्ये काय करतो, जिथं कमी आहे तिथं निगेटिव्ह पार्ट ॲड करतो. तर या दोघांमध्ये इथं कमी आहे तिथं निगेटिव्ह ॲड करतो असो आपण. आता हा प्लस आहे, हा मायनस आहे. आणि अँटी मार्कोनिक रूल्समध्ये काय करतो, जिथं जास्त आहे तिथं निगेटिव्ह. आता कोणता रूल्स वापरायचा या ठिकाणी वापरलेला आहे, मार्कोनिक आहे का अँटी मार्कोनिक रूल आहे, तर कुठला आहे यामध्ये अँटी मार्कोनिक रूल्स या ठिकाणी वापरलेला आहे. कारण की इथं जास्त हायड्रोजन आहे तिथं निगेटिव्ह पार्ट आहे. जर प्रोडक्ट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं OH आहे आणि इथं H आहे. म्हणजे या ठिकाणी अँटी मार्कोनिक रूल्स यामध्ये फॉलो झालेला आहे. हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा, ठीक आहे. तर राहिलेले जे रिॲक्शन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.